विखे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे इतर नेते त्यांना ते कधी ताकद देत नाहीत. विजयालाही असते आणि पराभवालाही असते. ती जबाबदारी स्वीकारून त्याच्यातून आपण हे केलं पाहिजे. तुम्ही चांगली कामं केली आणि लोकांना जर दिलासा दिला तर लोक तुमच्याबरोबर राहतात. ते राहिले नाहीत हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट दिसतं. राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे. इथून 12 आमदार आणि 2 खासदार जातात. 2 खासदारावरती आम्ही शिक्कामोर्तब केलंय. 12ही आमदारावरती शिक्कामोर्तब करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. असं आहे, हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे. सर्वसामान्य लोकांनी एका सर्वसामान्य उमेदवाराला विजयी केलं, खासदार केलं. जो खासदार लोकांच्या संपर्कात राहील, लोकांना तो वेळ देईल, लोकांचे प्रश्न समजून घेईल, त्या प्रश्नावरती आवाज उठवेल, अशा व्यक्तीला त्यांनी संधी दिलेली. तर ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याचं काम खासदार निलेश लंके करतील याच्याबद्दल मला खात्री आणि विश्वास आहे. जसं उमेदवारी जाहीर झाली, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, खऱ्या अर्थाने तुम्ही हिरो ठरला. कारण एक तगडा उमेदवार महाविकास आघाडीकडून दिला जाणार असं नेहमी सांगितलं झालं. ज्यावेळेस लंकेची उमेदवारी जाहीर झाली कुठेतरी प्रस्थापितांना सुरुवातीपासूनच कुठेतरी धाकधूक वाढली होती. असं आहे की पक्ष संघटना चालवत असताना ती मजबूत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टी पक्ष संघटनेत प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींनी कराव्या लागतात. त्या फक्त मी केल्या. या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट नंतर आनंद होतो. प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये तुम्ही मग म्हटलात की भाजपच्या काही नेत्यांकडून देखील आम्हाला पाठबळ मिळालं, छुपं पाठबळ मिळालं. असं आहे, या जिल्ह्याचं अनेक वर्ष नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी अनेक लोकांना त्रास दिलेला. तो मोठा असेल तर तो त्रास सहन करू शकतो किंवा त्या त्रासातून त्यांच्याशी ऍडजस्टमेंट करू शकतो. पण सामान्य माणसाला काहीच गमवायचं नसतं. त्यामुळे तो त्यांच्या दबावाखाली दबून त्यांच्या आहारी जात नाही. याचं उत्तर खरं तर या निवडणुकीमध्ये खासदार निलेश लंकेंनी दिलं. कुठेतरी विखेंना त्यांच्याच पक्षातून कुठेतरी फटका बसला असं वाटतंय. मागे तुम्हाला मी ज्या वेळेस विखे मंत्री झाले, पालकमंत्री झाले, तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं विखे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे इतर नेते त्यांना ते कधी ताकद देत नाहीत. कारण आपल्यापेक्षा कुणी मोठा झाला नाही पाहिजे ही भावना त्यांची राजकारणामधली जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. त्याचाही परिणाम या बाकीच्या सर्व नेते मंडळींनी मदत करण्यामध्ये असू शकतो. दोन्ही मतदारसंघांमध्ये नगर, दक्षिण असो किंवा शिर्डी, दोन्हीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. कुठेतरी एक नैतिक जबाबदारी बाळगत पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा या पराभवाला कुठेतरी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एका राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा मागण्याचा अधिकार एका जिल्हाध्यक्षाला नसतो. मी माझा प्रोटोकॉल पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यांचा काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांच्या बाबतीत काय मागणी करायची आमची नेते मंडळी ठरवतील. परंतु त्यांचेच नेते भारतीय जनता पार्टीचे राज्यात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची बातमी मी आजच पाहिली. खरं तर जबाबदारी ही असतेच, विजयालाही असते आणि पराभवालाही असते. ती जबाबदारी स्वीकारून त्याच्यातून आपण हे केलं पाहिजे, पुढं संक्रमण केलं पाहिजे, पुढं वाटचाल केली पाहिजे. तशी त्यांचा निर्णय त्यांनी ठरवा. मतमोजणीपूर्वी पारनेरमध्ये काही अतिक्रमण काढण्यात आले, कुठेतरी दबाव तंत्राचा वापर करण्यात आला. मात्र तिथंच काही भाजप कार्यकर्त्यांचे देखील हॉटेल आहे ज्यांच्यावरती प्रशासनाकडून कारवाई करण्यात नाही आली. असं आहे, तोंड बघून कारवाई झाल्यानंतर त्याचा उद्रेक हा कधीतरी होतो
आणि म्हणूनच तुम्हाला ज्या जनतेने 5 वर्षापूर्वी खासदार केलं त्याच जनतेने आज तुम्हाला नाकारलंय. तुम्ही चांगली कामं केली आणि लोकांना जर दिलासा दिला तर लोक तुमच्याबरोबर राहतात. ते राहिले नाहीत हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट दिसतं. आता शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस जवळ येतो, तर काय या यंदाचं आता वर्धापनाचं नियोजन असणार आहे, त्याचा कार्यक्रम स्वरूप असणार आहे? राष्ट्रवादी पक्षाचा 10 जूनला वर्धापन दिन असतो आणि तो वर्धापन दिन यावेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर शहरामध्ये साजरा केला जाईल आणि तो साजरा करण्याचा मान जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे आणि अत्यंत आनंदाची बाब आहे. कोण कोण नेते उपस्थित राहणार, कसं कार्यक्रम? पवार साहेबांपासून सगळे नेते मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आमचे सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व नेते मंडळी राज्यातले आणि देशातले हे त्या वर्धापन दिनाला उपस्थित राहतील. मोठा मेळावा अहमदनगरमध्ये तो पार पडेल. पक्षाचा मेळावा आहे आणि वर्धापन दिन आहे आणि तो नगर शहरामध्ये आयोजित केला जातो. काही आगामी राजकीय वाटचालीसाठी वगैरे काही? राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे. इथून 12 आमदार आणि 2 खासदार जातात. 2 खासदारावरती आम्ही शिक्कामोर्तब केलंय. 12ही आमदारावरती शिक्कामोर्तब करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. वर्धापन दिनाची प्रश्नच नाही. म्हणजे वर्धापन दिन हा काही राष्ट्रवादीचा जरी असला तरी आमची महाविकास आघाडी आहे, त्या आघाडीच्या माध्यमातून राहणार.